कधी असं वाटतं का, की आपण रोज उठतो, काम करतो, जगतो, पण ह्या सगळ्याचा अर्थ नेमका काय आहे? हा प्रश्न अचानक येत नाही. तो हळूहळू येतो. यशाच्या मधोमध, नात्यांच्या गर्दीत किंवा शांत एकांतात. अल्बर्ट कॅमू याच प्रश्नापासून आपला ग्रंथ सुरू करतो. तो विचारतो, जर जीवनाला अर्थच नसेल, तर जगायचं तरी काय? अल्बर्ट कॅमू तत्वज्ञ म्हणून बोलत नाही. तो स्वतःला जीवनाचा साक्षीदार मानतो. त्याचं जग युद्धांनी भाजलेलं आहे. माणसांनी निराश झालेला आहे. आणि म्हणूनच तो कोणताही दिलासा देत नाही. तो फक्त वास्तव समोर ठेवतो. कॅमूचा सगळ्यात मध्यवर्ती शब्द ॲब्सर्ड. ॲब्सर्ड म्हणजे जीवन निरर्थक आहे असा साधा दावा नाही. ॲब्सर्ड म्हणजे माणूस अर्थ शोधतो, पण जग शांत राहतं. माणूस प्रश्न विचारतो, पण उत्तर मिळत नाही. हीच टक्कर, हीच दरी, हेच ॲब्सर्ड. ॲब्सर्ड ऐकताना आपल्याला भीती वाटते. पण कॅमूसाठी ॲब्सर्ड म्हणजे निराशेचा शेवट नाही. तो आहे भ्रमांचा अंत. आपण ज्या गोष्टींना अर्थ देतो त्या कोसळतात आणि तेव्हा माणूस प्रथमच प्रामाणिक होतो. कॅमू एक धक्कादायक विधान करतो. तो म्हणतो, खरा तात्विक प्रश्न फक्त एकच आहे, आत्महत्या करावी का? तो हे विधान संवेदनाहीनपणे करत नाही. तो विचारतो, जर जीवन निरर्थक असेल, तर ते जगण्यासारखं आहे का? कॅमू ठामपणे सांगतो, आत्महत्या हा उपाय नाही. कारण आत्महत्या म्हणजे प्रश्न संपवणं. ॲब्सर्ड म्हणजे प्रश्नासोबत जगणं. जगण्याचं धैर्य हेच खरं बंड आहे. कॅमू आणखी एक गोष्ट नाकारतो, तात्विक पलायन. म्हणजे अर्थ नाही हे मान्य न करता देव, स्वर्ग, मोक्ष यात पळ काढणं. तो म्हणतो, हा सत्यापासून पलायन आहे. कॅमू देव नाकारतो म्हणून नव्हे, तर देवाचा उपयोग भीती झाकण्यासाठी होतो याला तो नाकारतो. तो म्हणतो जर अर्थ नाही तर तो स्वीकारा. खोट्या दिलास्यापेक्षा प्रामाणिक दुःख जास्त सन्माननीय आहे. कॅमूसाठी जगणं म्हणजे शरण जाणं नाही. जगणं म्हणजे ॲब्सर्ड माहीत असूनही उभं राहणं. तो यालाच म्हणतो रिवोल्ट. हे बंड हातात शस्त्र घेऊन नाही, ते मनात उभं राहतं. हा सगळा विचार अंधारात नेतो. पण कॅमू इथेच थांबत नाही. तो विचारतो, ॲब्सर्ड जगात आनंद शक्य आहे का? आणि आश्चर्य म्हणजे तो म्हणतो हो, पण तो आनंद भ्रमातून नाही. तो येतो स्वीकारातून. या सगळ्या विचारांच्या शेवटी कॅमू आपल्याला नेतो ग्रीक मिथकाकडे. सिसिफस, ज्याला देवांनी शिक्षा दिली. डोंगरावर दगड ढकलायचा, तो खाली पडायचा. पुन्हा पुन्हा कायम. ही शिक्षा अर्थहीन आहे. पण कॅमू म्हणतो, इथेच उत्तर आहे. थोडा शांत थांबा. पुढील भागात आपण पाहू, कॅमू सिसिफसला पराभूत मानतो का? की तो त्याला आनंदी मानतो? आणि ॲब्सर्ड स्वीकारून जगण्याची खरी कला काय आहे? मागच्या भागात आपण ॲब्सर्ड म्हणजे काय आणि कॅमू आत्महत्या का नाकारतो हे पाहिलं. आज आपण त्या विचारांच्या सर्वात प्रतिकात्मक ठिकाणी येतो. एका मिथकात, एका शिक्षेत, एका माणसात. सिसिफस, ग्रीक देवांनी दिलेली सर्वात कठोर शिक्षा. डोंगरावर दगड ढकलायचा, तो खाली पडायचा आणि पुन्हा तेच. ना शेवट, ना सुटका, ना अर्थ. कॅमू विचारतो, या शिक्षेत माणूस मोडतो का, की इथेच तो मुक्त होतो? ग्रीक कथांनुसार सिसिफस हा अत्यंत बुद्धिमान राजा होता. तो देवांना फसवतो, मृत्यूला चकवतो, नियम मोडतो. देवांना त्याची बुद्धिमत्ता आणि बंडखोरी सहन होत नाही आणि म्हणूनच त्याला अशी शिक्षा दिली जाते जिचा काहीच अर्थ नाही. काम आहे पण परिणाम नाही. सिसिफसची शिक्षा आपल्याला दूरची वाटते, पण नीट पाहिलं तर आपण सगळेच थोडेफार सिसिफस आहोत. दररोज उठतो, काम करतो, परततो, पुन्हा तेच. कधी प्रश्न पडतो, हे सगळं कशासाठी? हीच भावना ॲब्सर्डची सुरुवात आहे. कॅमू सिसिफसकडे करुणेने पाहत नाही. तो त्याला शहाणा मानतो. कारण सिसिफसला आपल्या शिक्षेची पूर्ण जाणीव आहे. दगड खाली पडतो, तो जाणतो. आणि तरीही तो पुन्हा खाली उतरतो, दगड उचलायला.
ही जाणीवच त्याला देवांपेक्षा मोठं बनवते. कॅमूसाठी जाणीव हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. अज्ञानात माणूस गुलाम असतो, जाणीवेत तो स्वतंत्र होतो. सिसिफस आपली शिक्षा बदलू शकत नाही, पण तो तिचा अर्थ देवांकडून हिसकावून घेतो. हीच खरी बंडखोरी आहे. कॅमू एक क्रांतिकारक प्रश्न विचारतो. जर सिसिफस दगड ढकलतोय कारण तो मजबूर आहे, तर तो गुलाम आहे. पण जर तो ते जाणून स्वीकारून करतोय, तर ती त्याची निवड आहे. इथेच शिक्षा निवड बनते. आपण अनेकदा स्वीकार आणि शरणागती यांना एक समजतो. कॅमू तसं करत नाही. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाशी प्रामाणिक राहणं. सिसिफस दगडावर प्रेम करत नाही, तो फक्त त्याच्याशी खोटं बोलत नाही. देव सिसिफसला शारीरिक शिक्षा देतात, पण कॅमू म्हणतो त्याचा आत्मा त्यांच्या हातात नाही, कारण देवांना सिसिफसच्या मनावर काहीच अधिकार नाही. तो दगड ढकलतो पण तिरस्काराशिवाय, तो खाली उतरतो पण निराशेशिवाय. इथेच देव हरतात. कॅमूचं सगळ्यात प्रसिद्ध वाक्य, वन मस्ट इमॅजिन सिसिफस हॅपी. हे वाक्य सोपं नाही. कॅमू असं म्हणत नाही की सिसिफस सुखात आहे. तो म्हणतो आपण त्याला आनंदी कल्पलं पाहिजे. कारण जाणीव अधिक स्वीकार अधिक बंड बरोबर शांत आनंद. हा आनंद यशातून येत नाही, तो सुटकेमधूनही येत नाही. तो येतो स्वतःशी प्रामाणिक राहण्यातून. सिसिफसचा आनंद क्षणिक आहे, दगड ढकलताना नाही, तर खाली उतरताना. त्या क्षणी तो पूर्णपणे मुक्त आहे. आजचा माणूस निरर्थकतेला घाबरतो. तो सतत अर्थ शोधतो, कामात, नात्यात, देवात. कॅमू म्हणतो अर्थ न मिळणं हीच खरी स्थिती आहे, आणि त्यातही जगता येतं. सिसिफस आपल्याला हेच शिकवतो. सिसिफस पराभूत नाही, तो जिंकतो. देवांकडून नव्हे तर स्वतःकडून. तो म्हणतो तुम्ही माझं शरीर बांधू शकता, पण माझ्या जाणीवेला नाही. हीच ॲब्सर्डमधली प्रतिष्ठा आहे. पुढच्या भागात आपण पाहू की कॅमू ॲब्सर्ड स्वीकारल्यानंतर माणसाला कोणते 3 मार्ग सुचवतो. रिव्होल्ट, फ्रीडम आणि पॅशन यांचा नेमका अर्थ काय, आणि हा विचार आपल्या रोजच्या जगण्यात कसा उतरतो. ॲब्सर्ड स्वीकारल्यानंतर माणूस 2 मार्गांवर येऊन उभा राहतो. 1. डोळे मिटून जगणं, खोट्या अर्थांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं. आणि दुसरा, डोळे उघडे ठेवून जगणं, निरर्थकतेला सामोरं जाऊनही उभं राहणं. ॲल्बर्ट कॅमू हा दुसरा मार्ग निवडतो. तो या भूमिकेला नाव देतो रिव्होल्ट. रिव्होल्ट म्हणजे बंड. पण कॅमूचं बंड हातात शस्त्र घेऊन केलेलं नाही. ते शांत आहे, अंतर्गत आहे, आणि म्हणूनच अत्यंत धोकादायक आहे. रिव्होल्ट म्हणजे ॲब्सर्ड माहीत असूनही जगणं थांबवू नये हा घेतलेला ठाम निर्णय. आपण बंड म्हटलं की नकार आठवतो, पण कॅमूचं बंड नकारातून सुरू होत नाही, ते स्वीकारातून सुरू होतं. तो म्हणतो मी अर्थ नाही हे मान्य करतो, मी उत्तर नाही हे स्वीकारतो, पण तरीही मी जगतो. हेच रिव्होल्ट आहे. कॅमू आत्महत्येला सगळ्यात आधी नकारतो, कारण आत्महत्या म्हणजे ॲब्सर्डपासून पळ काढणं. रिव्होल्ट म्हणजे ॲब्सर्ड सोबत जगणं. जगणं म्हणजे प्रश्न जिवंत ठेवणं. आत्महत्या म्हणजे प्रश्न मारणं. कॅमू फार कठोर आहे या एका बाबतीत. तो म्हणतो रिव्होल्टमध्ये आशा नाही, कारण आशा म्हणजे उद्या काहीतरी बदलेल हा भ्रम. कॅमूसाठी रिव्होल्ट म्हणजे आज जसं आहे तसंच पूर्णपणे स्वीकारून जगणं. आपण स्वातंत्र्याला हवं ते करण्याची मुभा समजतो. कॅमू तसं मानत नाही. त्याच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे भ्रमांपासून मुक्त होणं, अर्थ मिळेल या अपेक्षेपासून स्वतःला सोडवणं. तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. आपण भ्रम म्हटलं की सुखदुःख आठवतं. कॅमू म्हणतो भविष्याच्या अपेक्षेतून दुःख निर्माण होतं. भविष्यात काहीतरी चांगलं घडेल ही अपेक्षा नाही, तर क्षणात काय आहे ते शोधू. ॲब्सर्ड स्वीकारल्यानंतर माणूस कोणावरही दोष टाकू शकत नाही, ना देवावर, ना नशिबावर, ना व्यवस्थेवर.
हे स्वातंत्र्य भीतीदायक आहे पण तेच प्रामाणिक आहे. कॅमू रिव्होल्टसोबत तिसरी गोष्ट जोडतो, पॅशन. पॅशन म्हणजे अतिआवेश नव्हे, ते आहे पूर्णपणे जगणं, प्रत्येक क्षण जाणीवेत जगणं. कॅमू म्हणतो, जर आयुष्याचा अर्थ नाही तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, कारण तो पुन्हा येणार नाही. हीच क्षणिकता आयुष्याला तीव्र बनवते. आपण जास्त प्रेम करतो, जास्त अनुभव घेतो, कारण काहीच कायम नाही. हा मोठा प्रश्न आहे. जर अर्थ नाही, देव नाही, तर नीती कुठून येते? कॅमू म्हणतो, नीती येते मानवी मर्यादेच्या जाणीवेतून. मी दुःखी आहे म्हणून मी इतरांना दुःख देणार नाही. ॲब्सर्ड आपल्याला वेगळं करत नाही, ते आपल्याला जोडतं, कारण सगळेच माणसं एकाच निरर्थकतेत अडकलेले आहेत. ही समान स्थिती करुणेची सुरुवात आहे. सिसिफस दगड ढकलतो, कारण तो मजबूर आहे म्हणून नाही, तर तो त्या शिक्षेविरुद्ध अतून उभा आहे म्हणून. तो म्हणतो, मी माझं जीवन माझ्या पद्धतीने जगेन. रिव्होल्टमध्ये आरडाओरड नाही, तक्रार नाही, ते आहे शांत पण ठाम प्रतिष्ठा. आपण हरलो आहोत हे माहीत असूनही आपण वकत नाही. आजचा माणूस खूप वेळा म्हणतो, कशाला प्रयत्न करायचा? कॅमू उत्तर देतो, प्रयत्नाचाच अर्थ आहे, यशात नाही पण उभं राहण्यात. पुढच्या भागात आपण पाहू, कॅमू कलाकार, लेखक आणि सर्जनशील माणसाला ॲब्सर्डमध्ये कसं पाहतो. कला निरर्थकतेवर मात करते का, की ती तिचा स्वीकार आहे? हळू स्थिर आवाज, थोडा थांबा. ॲब्सर्ड स्वीकारल्यानंतर, रिव्होल्टचा निर्णय घेतल्यानंतर माणसासमोर एक प्रश्न उभा राहतो. फक्त उभं राहणं पुरेसं आहे का, की या निरर्थकतेतही काहीतरी निर्माण करता येतं? ऑल्बर्ट कॅमू याच प्रश्नापासून या भागाची सुरुवात करतो. कॅमू कलाकाराकडे संशयाने पाहतो, कारण कला कधीकधी भ्रम निर्माण करते, ती अर्थ देण्याचा प्रयत्न करते. पण कॅमूचं मत ठाम आहे. ॲब्सर्ड स्वीकारल्यानंतर कला पलायन असू शकत नाही, ती स्वीकाराची एक रूप असली पाहिजे. शांत खोल आवाजात. कॅमूसाठी कलाकार म्हणजे स्वप्न विकणारा नव्हे, तो वास्तव दाखवणारा आहे. कलाकार जगाला अर्थ देत नाही, तो जगाला जसा आहे तसं उघडं करतो. ही प्रामाणिकता, हीच खरी कला आहे. कॅमू म्हणतो, खरी निर्मिती मर्यादा स्वीकारते, ती अनंताचा दावा करत नाही. ती म्हणते, मी अपूर्ण आहे, पण मी निर्माण करतो. ही नम्रता ॲब्सर्ड कलेचा पाया आहे. सलग चिंतनशील मांडणी. बहुतेक कला अमर होण्याची इच्छा ठेवते. कॅमू मात्र म्हणतो की ही इच्छा ॲब्सर्ड विरुद्ध आहे, कारण ॲब्सर्ड शाश्वततेवर विश्वास ठेवत नाही. कलाकार क्षणासाठी निर्माण करतो, आणि तोच क्षण पुरेसा असतो. कॅमू स्वतः लेखक आहे, म्हणून तो लेखकावर विशेष लक्ष केंद्रित करतो. तो म्हणतो, ॲब्सर्ड लेखक उत्तर देत नाही, तो प्रश्न स्पष्ट करतो. त्याची कादंबरी निष्कर्षाकडे धावत नाही, ती अनुभव मांडते. कथा म्हणजे अर्थ देणं नाही, कथा म्हणजे जगण्याचा अनुभव शब्दात पकडणं. कॅमूसाठी कथा ही जगण्याची नोंद आहे, ती स्पष्टीकरण नाही. ॲब्सर्ड कलेत नायक नसतो, कोणी महान ध्येयासाठी लढत नाही. माणसं फक्त जगतात, आणि त्यांचं जगणं तेवढंच सत्य असतं. थोडा थांबा. अनेकांना वाटतं कॅमू नकारात्मक आहे, पण तो नकारात्मक नाही, तो प्रामाणिक आहे. तो आशेची खोटी सजावट करत नाही. निर्मिती हीच रिव्होल्टची शांत भाषा आहे. कलाकार जगाला म्हणतो, मी तुला बदलणार नाही, पण मी तुला नाकारणारही नाही. मी तुला जाणीवेत जगतो. कॅमू म्हणतो, निर्मिती आनंदासाठी नाही, ती गरज आहे, जगण्याची. ॲब्सर्डमध्ये निर्मिती म्हणजे श्वास घेण्यासारखी आहे. आजचा कलाकार अनेकदा अर्थ देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. कॅमू त्याला म्हणतो, थांब, सगळं स्पष्ट करू नकोस, काही गोष्टी अस्पष्ट राहू दे. हळू आवाजात. ॲब्सर्ड कला जगण्याची साक्ष देते. ती म्हणते, मी होतो, मी पाहिलं, मी अनुभवलं, आणि तेवढंच पुरेसं आहे. पुढच्या भागात आपण पाहू, कॅमू तात्विक आत्महत्येवर कसा प्रहार करतो. धर्म, तत्वज्ञान आणि उच्च अर्थ यांचा तो कसा नकार देतो. आत्महत्या म्हणजे शरीराचा अंत. पण कॅमू याहूनही एका सूक्ष्म आणि अधिक धोकादायक मरणाबद्दल बोलतो. तो त्याला म्हणतो तात्विक आत्महत्या.
ही आत्महत्या रक्ताशिवाय होते, दुखाव्याशिवाय होते आणि म्हणूनच ती सहज स्वीकारली जाते. तात्विक आत्महत्या म्हणजे ॲब्सर्ड ओळखूनही त्याला पूर्णपणे स्वीकारण्याचं धैर्य न ठेवता कुठल्यातरी उच्च अर्थाकडे पळ काढणं. देव, परमसत्य, अंतिम तत्व, शाश्वत मूल्य हे सगळं कॅमूसाठी ॲब्सर्डपासून पलायन आहे. माणसाला दुःखापेक्षा अनिश्चितता जास्त सहन होत नाही. दुःख असेल तरी चालेल, पण त्याला अर्थ हवा. कॅमू म्हणतो, याच ठिकाणी तात्विक आत्महत्या जन्म घेते, कारण अर्थ नसणं आपल्याला घाबरवतं. कॅमो धर्मावर थेट हल्ला करत नाही. तो धर्माचा एक विशिष्ट वापर नाकारतो. जेव्हा धर्म ॲब्सर्ड प्रश्नांना उत्तर देतो, तेव्हा तो तात्विक आत्महत्या ठरतो. कारण प्रश्न जिवंत ठेवणं हेच कॅमोसाठी प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. कॅमू विचारतो, आपण देवावर विश्वास ठेवतो कारण तो सत्य आहे, की कारण तो आपल्याला दिलासा देतो? जर देव फक्त भीती झाकण्यासाठी असेल तर तो सत्य नसतो, तो मानसिक आधार असतो, आणि कॅमू या आधारालाच नाकारतो. कॅमू विशेषतः किर्केगार्ड या तत्त्वज्ञानावर भर देतो. किर्केगार्ड म्हणतो, ॲब्सर्ड समजून घ्या आणि मग विश्वासाची उडी घ्या. कॅमू म्हणतो, ही उडी म्हणजे तात्विक आत्महत्या आहे, कारण ती ॲब्सर्डसह जगत नाही, ती त्यातून पळ काढते. किर्केगार्डसाठी विश्वासाची उडी हे धैर्य आहे. कॅमूसाठी ती भीती आहे, कारण ती प्रश्न थांबवते. ॲब्सर्ड स्वीकारणं म्हणजे उडी न घेता काठावर उभं राहणं. कॅमो जॅस्पर्सवरही टीका करतो. जॅस्पर्स म्हणतो, ॲब्सर्ड पलीकडे ट्रान्सेंडेन्स आहे. कॅमो विचारतो, जर ते पलीकडे असेल तर आपण इथे काय करतो? ॲब्सर्डमध्येच जगण्याचं धैर्य नसेल तर ते तत्त्वज्ञान प्रामाणिक नाही. कॅमू अत्यंत थेट आहे. तो म्हणतो, उच्च अर्थ ही मानवी सोय आहे. आपण त्यातून स्वतःला वाचवतो, पण त्याची किंमत खूप मोठी आहे. आपण प्रामाणिकपणा गमावतो. तात्विक आत्महत्या नेहमी आशेच्या नावाखाली होते. कधीतरी सगळं ठीक होईल, पलीकडे उत्तर आहे, हे जग अंतिम नाही. कॅमू म्हणतो, ही आशा आजच्या जीवनाला खोटी बनवते. कॅमू आशेचा शत्रू नाही, तो खोट्या आशेचा शत्रू आहे. ॲब्सर्डमध्ये खरी प्रतिष्ठा आहे, कारण ती कोणालाही फसवत नाही. ॲब्सर्ड स्वीकारणं म्हणजे उत्तर न मिळाल्याचं स्वीकारणं, पण तरीही जगणं सोडून न देणं. हे जगणं कठीण आहे, पण तेच प्रामाणिक आहे. आजचा माणूस देव बदलतो, पण पलायन सोडत नाही. कधी सक्सेस, कधी पॉझिटिव्हिटी, कधी डेस्टिनी. कॅमू म्हणतो, नावं बदलतात, पण पलायन देच राहतं. कॅमो ठाम आहे. ॲब्सर्ड ओळखूनही पळ काढणं हेच खऱ्या अर्थाने मरण आहे. जगणं म्हणजे प्रश्नासोबत दररोज जागं होणं. पुढच्या भागात आपण पाहू, ॲब्सर्ड स्वीकारलेला माणूस नैतिक निर्णय कसा घेतो. देव, अंतिम अर्थ नसताना न्याय, करुणा, जबाबदारी कशी शक्य होते. एक प्रश्न कॅमूच्या तत्त्वज्ञानाच्या मध्यभागी उभा राहतो. जर देव नसेल, जर अंतिम सत्य नसेल, जर विश्व उदासीन असेल, तर मग नैतिकता कुठून येते? चूक आणि बरोबर यामधील सीमा कोण आखतं? हा प्रश्न ॲब्सर्डपेक्षा कमी धोकादायक नाही. आपली बहुतांश नैतिक रचना 3 गोष्टींवर उभी आहे: देव, धर्म आणि अंतिम न्याय. हे करा कारण देव म्हणतो, हे टाळा कारण शिक्षा मिळेल. शेवटी सगळ्याचा हिशेब होईल. कॅमू विचारतो, जर हे सगळं काढून टाकलं तर माणूस हिंसक होईल का? हा प्रश्न फक्त तत्त्वज्ञानाचा नाही, तो मानवी भीतीचा प्रश्न आहे. आपण घाबरतो, जर वर कोणी नसेल तर माणूस पशु बनेल. कॅमू या भीतीला समजतो, पण तो तिच्याशी सहमत नाही. कॅमू ठामपणे सांगतो, नैतिकतेसाठी देवाची गरज नाही. उलट देवावर आधारलेली नैतिकता कमकुवत असते, कारण ती स्वतःच्या निर्णयातून नाही तर आदेशातून जन्म घेते. कॅमूसाठी नैतिकता भीतीतून येत नाही, ती येते जाणीवेतून. मी एकटा आहे, हे विश्व उदासीन आहे,
माझ्या कृतीला कोणतीही दैवी माफी नाही, म्हणूनच मी पूर्णपणे जबाबदार आहे. एक गैरसमज कॅमू स्पष्टपणे दूर करतो. ॲब्सर्ड स्वीकारलेला माणूस हिंसक होत नाही. तो म्हणतो, जर जीवनालाच अंतिम अर्थ नसेल तर कुणालाही मारण्याचा अधिकार कुणाला मिळतो? ॲब्सर्ड हिंसेला परवानगी देत नाही. नीट्शेच्या नावावर अनेकदा असं म्हटलं जातं, देव नाही म्हणजे सगळं परवानगीचं आहे. कॅमू याला धोकादायक गैरसमज म्हणतो. देव नसणं म्हणजे कुठलीही अंतिम सबब नसणं. कॅमूसाठी ॲब्सर्ड माणूस बंडखोर असतो. पण हे बंड विध्वंसक नाही. ते म्हणतं, मी जगाचा अर्थ बदलू शकत नाही, पण माझ्या कृतींची जबाबदारी नाकारणार नाही. हीच नैतिक बंडखोरी आहे. कॅमूच्या नैतिकतेत करुणा कुठून येते? देवाकडून नाही, ती येते समानतेतून. आपण सगळे त्याच ॲब्सर्डमध्ये अडकलेलो आहोत. माझं दुःख आणि समोरच्याचं दुःख मुळात वेगळं नाही. कॅमू शिक्षा संकल्पनेवरही प्रश्न उपस्थित करतो. जर अंतिम न्याय नसेल तर शिक्षा कशासाठी? उत्तर साधं आहे, संशोधनासाठी नाही तर संरक्षणासाठी. नैतिकता प्रतिशोध नसते, ती जबाबदारी असते. आज आपण नैतिकतेबद्दल बोलतो, पण ती बहुतेक वेळा सोयीची असते. कॅमू म्हणतो, ॲब्सर्ड स्वीकारलेला माणूस स्वतःशी खोटं बोलत नाही. तो म्हणतो, मी चूक केली आणि ती माझीच आहे. ॲब्सर्ड माणूस प्रेमावरही विश्वास ठेवतो, पण अनंत वचनांसाठी नाही. तो म्हणतो, आजचं प्रेम पुरेसा आहे. कुठलाही स्वर्ग यापेक्षा मोठा नाही. कामूचा संदेश अतिशय कठोर आहे. कोणताही आधार नाही, कोणताही साक्षीदार नाही. पण म्हणूनच प्रत्येक कृती पूर्णपणे आपली आहे. ही जबाबदारी भारी आहे, पण तीच मानवी प्रतिष्ठा आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, ॲब्सर्ड स्वीकारलेला माणूस जगतो कसा, आनंद, सर्जनशीलता आणि जगण्याची तीव्रता कशी जन्म घेते. आत्तापर्यंत आपण पाहिलं, ॲब्सर्ड म्हणजे जगाला अर्थ हवा असणं आणि जगाकडून अर्थ न मिळणं. आपण पाहिलं, आत्महत्या हा मार्ग नाही, पलायनही मार्ग नाही. देव, अंतिम सत्य, आशा हे सगळं कॅमू नाकारतो. आता उरतो एक प्रश्न, जर अर्थच नसेल तर जीवन का जगावं आणि कसं जगावं? कॅमूचं उत्तर अतिशय अनपेक्षित आहे. तो म्हणतो, अर्थ नसल्यामुळे जीवन कमी मूल्याचं होत नाही, उलट ते अधिक तीव्र होतं. कारण आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि ते पुन्हा मिळणार नाही. ॲब्सर्ड माणूस उद्यासाठी जगत नाही, तो कधीतरीवर विश्वास ठेवत नाही. तो आज जगतो. आजचा श्वास, आजचा आकाश, आजचा स्पर्श, हेच त्याच्यासाठी पूर्ण आहे. इथे एक मोठा गैरसमज होतो. तीव्रतेने जगणं म्हणजे भोगवाद नाही. कॅमू इंद्रिय सुखाचा अंध समर्थक नाही. तो म्हणतो, प्रत्येक अनुभव पूर्णपणे जगा, पण त्याला अर्थाचं ओझं देऊ नका. कॅमूसाठी तीव्रता म्हणजे अनुभवात पूर्णपणे उपस्थित असणं, हसताना पूर्ण हसणं, दुःखी असताना दुःख पळवू नका. भावनांपासून पळणं हीही एक तात्विक आत्महत्या आहे. कॅमू काही प्रतिकात्मक व्यक्तिरेखा देतो. त्यातली एक म्हणजे डॉन हुआन. डॉन हुआन एका स्त्रीवर आयुष्यभर प्रेम करत नाही, तो अनेक स्त्रियांवर क्षणभर प्रेम करतो. कॅमू याला अनैतिक म्हणत नाही. तो म्हणतो, डॉन हुआन खोटं वचन देत नाही, तो प्रेमाला अनंततेचं ओझं देत नाही. डॉन हुआन प्रेमाला नाकारत नाही, तो फक्त त्याला शाश्वत बनवत नाही. कॅमू म्हणतो, क्षणभंगूर असणं म्हणजे निरर्थक असणं नव्हे. फूल एक दिवसाचं असतं, पण त्याचा सुगंध खोटा नसतो. कॅमू दुसरं उदाहरण देतो, अभिनेता. अभिनेता एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतो. प्रत्येक भूमिका क्षणिक आहे, पण त्यातली तीव्रता खरी आहे. कॅमूसाठी हीच ॲब्सर्ड जीवनशैली आहे. अभिनेता जाणतो, पडदा पडणार आहे, पण म्हणून तो अभिनय कमी करत नाही. उलट तो अधिक जिवंत होतो. ॲब्सर्ड माणूसही हेच करतो. मृत्यूची जाणीव त्याला घाबरवत नाही, ती त्याला जागं ठेवते. कॅमू सर्जनशीलतेवर खूप भर देतो. लेखन, कला, संगीत ही सगळं ॲब्सर्डचं उत्तर नाही, ती त्याची अभिव्यक्ती आहे. कलाकार जगाला अर्थ देत नाही, तो जग दाखवतो. कॅमूसाठी कला म्हणजे साक्ष देणं.
हे जग असंच आहे असं म्हणणं. अलंकरण न करता, उपाय न देता. ही प्रामाणिकता कॅमूला प्रिय आहे. कॅमू आनंद नाकारत नाही. तो म्हणतो, आनंद आशेशिवायही शक्य आहे. सगळं ठीक होईल या भ्रमाशिवायही हसू येऊ शकतं. हा आनंद अधिक शांत असतो. अपसर्ड आनंद दुःख पुसत नाही. तो त्याच्यासोबत राहतो. हसतानाही आत कुठेतरी एक गंभीर शांतता असते. हीच परिपक्व आनंदाची खूण आहे. कॅमू अपसर्ड माणूस वेळेचा गैरवापर करत नाही. तो वेळेला साठवत नाही. तो ती जगतो. भविष्यात गुंतून वर्तमान गमावणं हे कॅमूसाठी एक प्रकारचं मरण आहे. अपसर्ड स्वीकारल्यावर माणूस मुक्त होतो. कोणत्याही कसं असायला हवं या कल्पनेपासून. तो म्हणतो, हे आहे आणि मी इथे आहे. ही स्वीकारशीलता कमकुवती नाही, ती स्वातंत्र्य आहे. पुढच्या आणि अंतिम विश्लेषणात्मक भागात आपण कॅमूच्या सर्वात प्रसिद्ध प्रतीकाकडे वळू, सिसिफस. तो दगड ढकलणारा माणूस आपल्याला काय शिकवतो? ग्रीक पुराण कथांमध्ये अनेक देव, अनेक शाप आहेत. पण कामू एका साध्या शिक्षेवर थांबतो. एका माणसावर, सिसिफसवर, जो आयुष्यभर एक प्रचंड दगड डोंगराच्या टोकावर नेतो आणि प्रत्येक वेळी तो दगड खाली घसरतो. हा शाप अर्थहीन आहे, अनंत आहे आणि म्हणूनच तो ॲब्सर्ड आहे. देवांनी सिसिफसला हा शाप का दिला? कारण तो चलाख होता. त्याने देवांना फसवलं. त्याने मृत्यूला साखळदंडात बांधलं. पण कामूसाठी हा नैतिक प्रश्न नाही. त्याच्यासाठी सिसिफस म्हणजे आपण सगळे. दररोज कामावर जाणारे, दररोज जबाबदाऱ्या उचलणारे, दररोज पुन्हा पुन्हा तोच दगड ढकलणारे. कामू कधीही दगडाचं एकच रूप सांगत नाही. कारण तो प्रत्येकासाठी वेगळा आहे. कोणासाठी तो नोकरी आहे, कोणासाठी तो कुटुंब आहे, कोणासाठी तो स्वप्न आहे जे पूर्ण होत नाही. दगड जड आहे, पण तो ओळखीचा आहे. महत्वाची गोष्ट अशी की कामू सिसिफसकडे दयेने पाहत नाही. तो त्याला बळी मानत नाही. कारण सिसिफस सत्य जाणतो. तो जाणतो दगड पडणार आहे आणि तरीही तो ढकलतो. सिसिफसचा सगळ्यात महत्त्वाचा क्षण कोणता आहे? दगड खाली पडतो तेव्हा. आणि सिसिफस हळूहळू खाली उतरतो. त्या चालण्यात तो विचार करतो. तो जाणतो, ही शिक्षा संपणार नाही. आणि याच जाणीवेत कामूला मानवी प्रतिष्ठा दिसते. सिसिफस आशा ठेवत नाही. तो म्हणत नाही की कधीतरी देव दया करतील. तो म्हणत नाही की पुढच्या जन्मात बघू. तो वर्तमान स्वीकारतो. आणि म्हणूनच तो देवांपेक्षा मोठा ठरतो. कामू म्हणतो, सिसिफस बंडखोर आहे. पण तो दगड फेकून देत नाही. तो काम सोडत नाही. तो बंड करतो मनात. तो म्हणतो, हे माझं नशीब आहे आणि मी ते माझ्या पद्धतीने जगणार आहे. देवांनी सिसिफसचं शरीर बांधलं. पण त्याचं मन ते बांधू शकत नाहीत. ॲब्सर्ड स्वीकारल्यावर मन मुक्त होतं आणि ही मुक्तता कुठल्याही स्वर्गापेक्षा मोठी आहे. आणि मग कामू एक वाक्य टाकतो, जे पूर्ण पुस्तकाचा गाभा आहे. सिसिफसला आनंदी मानलं पाहिजे. हे वाक्य धक्का देतं. पण कामू म्हणतो, आनंद परिस्थितीत नसतो, तो जाणीवेत असतो. हा आनंद खोटा नाही. तो भ्रम नाही. तो सगळं ठीक आहे असं म्हणत नाही. तो म्हणतो,
हे आहे आणि मी ते स्वीकारलं आहे. ही स्वीकारशीलता दुर्बलता नाही, ती ताकद आहे. आपण रोज असं म्हणतो, हे आयुष्य असं का आहे? कामू म्हणतो, हा प्रश्न सोडू नका. पण त्याचं उत्तर बाहेर शोधू नका. तो दगड ढकलताना तुम्ही कोण आहात यात उत्तर आहे. कामू माणसाला देवांशी स्पर्धा करायला सांगत नाही. तो म्हणतो, तुमची मर्यादा स्वीकारा, पण त्या मर्यादेत पूर्ण उभे रहा. हीच मानवी प्रतिष्ठा आहे. सिसिफस ओरडत नाही. तो रडत नाही. तो शांत आहे. पण तो झुकत नाही. ही शांतता हार नाही. ती ॲब्सर्ड माणसाची खरी ओळख आहे. सिसिफसची कथा दुःखाची नाही, ती प्रामाणिकपणाची आहे. दगड खाली पडेल, पण सिसिफस पुन्हा वर जाईल. आणि याच पुन्हा पुन्हा जाण्यात कामूला मानवी महानता दिसते. आपण या संपूर्ण प्रवासात एकही दिलासा देणारा उत्तर मिळवलं नाही. हे विश्व का आहे? आपण का आहोत? आपल्या दुःखाला अर्थ आहे का? कॅमू हे या प्रश्नांना उत्तर देत नाही. आणि नेमकं इथेच तो प्रामाणिक ठरतो. कारण खोटं उत्तर देण्यापेक्षा उत्तर नाही हे मान्य करणं जास्त धैर्याचं असतं. कॅमू आपल्याला उद्धाराचं स्वप्न दाखवत नाही. तो आपल्याला आरसा दाखवतो. द मिथ ऑफ सिसिफस आपल्याला सांगतं, जीवन अर्थहीन आहे ही कल्पना आयुष्य संपवण्यासाठी नाही, तर ते अधिक प्रामाणिकपणे जगण्यासाठी आहे. कॅमूसाठी खरी शोकांतिका मृत्यू नाही. खरी शोकांतिका आहे स्वतःशी खोटं बोलणं. खोट्या आशा, खोटे दिलासे, खोटे सगळं ठीक होईल. ॲब्सर्ड स्वीकारणं म्हणजे उत्तर नसतानाही प्रश्न सोडून न देणं. दगड पडणार हे माहीत असूनही तो ढकलणं. आणि ढकलताना स्वतःला हरवू न देणं. सिसिफस आपल्याला हे शिकवतो, तुमचं दुःख तुम्हाला लहान करत नाही. ते तुम्हाला जागं करतं. आणि ही जागृती कोणत्याही स्वर्गापेक्षा खरी आहे. कॅमूचा संदेश निराशावादी नाही. तो कठोर आहे, पण प्रामाणिक आहे. तो म्हणतो, हे जग बदलणार नाही, पण तू त्यात पूर्ण उभा राहू शकतोस. आणि कदाचित हीच खरी मानवी प्रतिष्ठा आहे. उत्तर नसतानाही जगणं, आशेशिवायही हसणं, आणि अर्थ नसतानाही जबाबदारीनं वागणं. हे होतं अल्बर्ट कॅमू यांच्या द मिथ ऑफ सिसिफस या विचारप्रवर्तक ग्रंथाचं ग्रंथगाथा शैलीतील सखोल, प्रामाणिक विश्लेषण. ग्रंथगाथा, द बुक स्टोरी, हा असा मंच आहे जिथे बेस्ट सेलर पुस्तकं, तत्वज्ञान, साहित्य आणि विचार, आत्मचिंतनाला प्रवृत्त करणारी मांडणी, हे सगळं मराठी मनासाठी शांत आणि सुसंस्कृत भाषेत एकत्र येतं. इथे आम्ही निष्कर्ष लादत नाही. आम्ही प्रश्न जिवंत ठेवतो. कारण काही पुस्तकं उत्तर देण्यासाठी नसतात. ती आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतात. आणि द मिथ ऑफ सिसिफस असंच एक पुस्तक आहे, जे वाचून संपत नाही, ते प्रत्येक दिवशी आठवत राहतं. आजचा हा विचारप्रवास इथे थांबतो. पण दगड उद्या पुन्हा ढकलायचा आहे. आणि कदाचित याच जाणीवेत आपण थोडे अधिक माणूस होतो. ऐकण्यासाठी, थांबून विचार करण्यासाठी आणि ग्रंथगाथासोबत या शांत प्रवासाचा भाग होण्यासाठी आपले मनापासून आभार. पुस्तकं जी केवळ वाचली जात नाहीत, तर आत खोलवर उतरतात.